श्री स्वामी समर्थ मंडळी, वास्तुशास्त्रातील तत्वे आणि वास्तुशास्त्रातील टिप्स जेव्हा आपण राहणीमान किंवा कार्यालयीन जागेत लागू करतो तेव्हा आपल्या जीवनात भरपूर नशीब, विपुलता आणि आरोग्य आणण्यास मदत करू शकते. परंतु वास्तुशास्त्राचे पालन न करणाऱ्या जागेत बराच वेळ घालवल्याने तुमच्या जीवनावर समस्या निर्माण होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सर्वसामान्य प्रकारच्या वास्तुदोषांबद्दल आणि त्यास दूर करण्यासाठी तुमच्या आयुष्यात आर्थिक आणि वैयक्तिक विपुलता आणण्यासाठी सर्वात सोपा ज्या काय वास्तू टिप्स आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता जाणून घेऊया. वास्तू तुमच्या घरामध्ये चिडचिड होत आहे, शांतता राहत नाही, तर वास्तुदोषावर काय काय उपाय करायचे, तुमच्या घरात तुम्ही काय काय बदल करू शकता ते आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, त्यासाठी 18 सिद्ध वास्तुदोष उपाय आहेत. तुमच्या राहण्याच्या जागेसाठी येथे काही 18 उपाय सांगितलेले आहेत. आपण ते जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. एक जरी तुम्ही स्किप केला तरी तुमचा एक उपाय राहून जाईल आणि त्यामुळे तुमच्या घरातील त्या संदर्भातला दोष आहे तो तसाच राहील. चला तर मग सुरू करूया. एकूण 18 उपाय तुमच्या घरातील वास्तुदोषावर. पहिला आहे बघा, तुमच्या घरातील समोरच्या भिंतीवरील चित्र. जेव्हा कोणी तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा त्यांना तुम्ही त्या ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाचे चित्र पाहावे. त्या व्यक्तीला दिसणाऱ्या पहिल्या भिंतीवर देवतेचं चित्र लावणे चांगले आहे. ही भिंत मुख्य दरवाजा समोरची असू शकते. ती जागा रिकामी ठेवल्यास तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्या भिंतीवर योग्य ते तुमच्या आवडत्या देवाचं चित्र लावा. त्यानंतर दुसरा उपाय काय आहे? घरी वारा वाजवणारी घंटा गाडी. म्हणजे बहुतेक लोक विंड चाइम्सला फक्त सजावटीचे सामान मानतात, मात्र जेव्हा घरासाठी वास्तूचा विचार केला जातो तेव्हा ते योग्यरित्या लावल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतात. वास्तुदोषांच्या समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांनी विंड चाइम खरेदी करावी आणि प्रवेशद्वारावरती लटकवावी. तुम्ही खरेदी केलेली विंड चाइममध्ये परिपूर्ण सुसंवाद निर्माण करण्यासाठी 6 किंवा 8 रॉड असावेत. हे विंड चाइमसुद्धा तुमच्या घरामध्ये जो काही वास्तुदोष असेल किंवा अशांतता असेल ती शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तिसरा वास्तुदोष उपाय आहे क्रिस्टल बॉल्स. म्हणजे वास्तुशास्त्राच्या टिप्सनुसार क्रिस्टल बॉल घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास ते शुभ मानले जातात. ते क्वार्टरचे बनलेले असल्याने ते खूप आकर्षक दिसतात. हे क्रिस्टल बॉल्स महत्त्वपूर्ण आहेत कारण ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि तुमचे घर अशुभापासून मुक्त ठेवतात. चांगल्या नातेसंबंधासाठी गुलाबी क्रिस्टल बॉल, चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी नारंगी आणि शुभेच्छांसाठी लाल क्रिस्टल बॉल वापरावा. त्यानंतरचा चौथा उपाय आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी समुद्री मीठ वापरा. म्हणजे वास्तुशास्त्राच्या सर्वात सोप्या टिपांपैकी एक म्हणजे तुमच्या घरात आणि आसपास समुद्राचे मीठ उदारपणे शिंपडणे. आपल्या घरात समुद्राच्या मिठाचे थोडेसे कुचलेले भाग ठेवल्याने सर्व नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होणे शक्य होते. तुम्ही पाण्यात समुद्री मीठ मिक्स करून तुमचा मजला स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. या वास्तुशास्त्र टिप्स वापरून पहा आणि स्वतः बदल पहा. नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल. त्यानंतरचा 5वा उपाय आहे बघा, प्रवेशद्वारावर घोड्याची नाल ठेवा किंवा लावा. तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल खिळलेली असणे आवश्यक आहे कारण ते संपत्ती आणि शुभेच्छा आणू शकते. घोड्याची नाल सकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करते, म्हणून ती मुख्य दरवाजावर ठेवणे योग्य आहे. घोड्याची नाल उलट्या दिशेने लटकू नका, अन्यथा ते वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा आणू शकते. त्यामुळे घोड्याच्या नालेचा नक्कीच तुमच्या घरामध्ये वापर करा अशा पद्धतीने. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे बघा 6वा, त्रास दूर करण्यासाठी कापूर क्रिस्टल वापरा. जर तुम्ही सर्वोत्तम वास्तुदोष उपायांपैकी एक शोधत असाल तर तुम्ही तुमच्या घराच्या वेगवेगळ्या ठिकाणी कापूर क्रिस्टल लावावेत. ज्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे किंवा भविष्यात काही गोष्टींची कमतरता आहे त्यांनी त्यांच्या घरी 2 कापूर क्रिस्टल ठेवावेत. हे कापूर गोळे सुकल्यानंतर बदलले पाहिजेत. त्यानंतर पुढचा उपाय आहे बघा, योग्य दिशेला आरसा ठेवावा.
वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आरसा लावण्यासाठी योग्य जागा शोधावी. वास्तुशास्त्राच्या रचनेनुसार आरसा योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सकारात्मकतेने भरून जाऊ शकते. आरसा मुख्य दरवाजासमोर लावू नये, तसेच तुमच्या पलंगाचे प्रतिबिंबही दाखवू नये. बेडरूममध्ये आरसा बेड दिसेल अशा ठिकाणी लावू नये. 8वा उपाय आहे तुटलेले आरसे आणि घड्याळे काढून टाका. वास्तुशास्त्राच्या टिप्सनुसार दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या घरात कोणतीही तुटलेली वस्तू ठेवणे अशुभ आहे. तुटलेल्या वस्तू जसे की प्लेट्स, चपले, चष्मा आणि वाट्या नकारात्मकतेला जन्म देतात आणि तुमच्या घरात आर्थिक समस्या आणू शकतात. तुटलेले आरसे सर्वात वाईट आहेत. आरसा त्यांच्यासमोर जे आहे ते प्रतिबिंब करतो आणि जर तुमचा आरसा तुटलेला असेल तर तुम्ही जे काही आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे प्रतिबिंब देखील तुटले जाईल. तुटलेली एक अतिशय धोकादायक वस्तू घरात ठेवली जाईल. लक्ष ठेवण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे एक घड्याळ जे काम करत नाही. घरासाठी वास्तूनुसार हे देखील दुर्दैव आणण्यासाठी आणि आरोग्यास त्रास देणारे हे एक म्हणून ओळखले जाते. तुम्ही तुमच्या घरातून तुटलेली आरसे, भांडी आणि घड्याळे फेकून द्यावीत, कारण ते दुर्दैव आणू शकतात. तुम्हाला आर्थिक समस्या आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. तसेच तुटलेले आरसे आणि निरुपयोगी घड्याळ काम करण्यास बदलून टाका तुम्ही. त्यानंतरचा बघा 9वा उपाय आहे घरातून वास्तुदोष काढून टाकण्यासाठी मत्स्यालय. मत्स्यालय जोडणे हा एक उत्तम मार्ग आहे. वास्तुशास्त्रात घरी फिश मत्स्यालय ठेवण्याचे फायदे अधोरेखित केलेले आहेत. कार्यालय, शाळा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या इमारतीतून मत्स्यालय ठेवणे देखील वास्तुदोषात फायदेशीर आहे. घरी मत्स्यालय ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. ते घरातून वाईट दूर करण्यास मदत करतात. वास्तू सांगतोय की मत्स्यालयात जेव्हा मासा मरतो तेव्हा त्याचा अर्थ त्याच्यासोबत समस्या देखील मरते. मासे घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास देखील मदत करतात. हिंदू धर्मात त्याचे प्रतिकात्मक रूप आहे. माशांना खायला घालणे चांगले कर्म सुधारण्यास देखील मदत करते. घरी मत्स्यालय ठेवल्याने अवांछित पाहुण्यांमुळे होणारा त्रास देखील कमी होण्यास मदत होते. मात्र मत्स्यालय फक्त घराच्या जेवणाच्या खोलीतच ठेवावे, इतर कुठेही नाही. तसेच मत्स्यालय उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवणे उचित आहे. त्यानंतरचा 10वा उपाय आहे एक सुबक प्रवेशद्वार असावं. त्यानंतरचा 11वा उपाय आहे बघा कुटुंबाचे फोटो लटकवा. जेव्हा घरात एक कुटुंब राहतं त्याला घर म्हणतात आणि वास्तुशास्त्राच्या टिप्सनुसार लिव्हिंग रूममध्ये एक मोठा कुटुंबाचा फोटो किंवा अनेक फोटो लटकवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील नाते मजबूत होण्यास मदत होते. तर घरगुती टिप्ससाठी ही वास्तू वापरून पहा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटोसह काही ट्रेंडी फ्रेमसुद्धा लावू शकता. वास्तुदोषावर उपाय नंबर 12 जुनी भांडी काढून टाका. चिकणमाती हा पृथ्वीचा एक भाग आहे. वेळोवेळी त्याला पृथ्वीवर परत येणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार नवीन घरात जाताना मातीची जुनी भांडी काढून टाकण्यास सल्ला दिला जातो. जुन्या मातीची भांडी नवीन घरात पुन्हा वापरणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातून जुनी मातीची भांडी काढून टाका. आता वास्तुदोषावर उपाय आहे 13 नंबरचा वास्तू रंगाचा वापर. तुमच्या घरातील वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही वास्तू मंजूर रंगाचा वापर करू शकता. रंगांना स्वतःची ऊर्जा असते हे सर्वज्ञात आहे. म्हणून वास्तू मंजूर रंग वापरणे फायदेशीर आहे, कारण ते वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचे संतुलन साधण्यास मदत करतात. वास्तुमंजूर रंगामध्ये हिरवा, निळा, गुलाबी, पिवळा आणि नारंगी यांचा समावेश आहे. हे सर्व रंग सर्व खोल्यांसाठी योग्य नाहीत. विशेषतः पिवळा आणि नारंगी आणि त्यांच्या छटा मुलांच्या खोलीच्या वास्तूसाठी अधिक योग्य आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही या रंगाने तुमच्या भिंती रंगवा तेव्हा प्रत्येक रंगाचा वैयक्तिक प्रभाव तपासा. आता वास्तुदोषावर उपाय आहे 14वा वास्तू पिरॅमिड. वास्तू पिरॅमिड हे एक वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मकतेचे संतुलित करण्यासाठी एक अद्भुत साधन आहे. या व्यतिरिक्त वास्तू पिरॅमिड तुमच्या घराला नकारात्मक ऊर्जेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देखील मदत करते. घरी वास्तू पिरॅमिड ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. वास्तू पिरॅमिडचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही ते घरात नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण सर्वात जास्त असलेल्या ठिकाणी ठेवले पाहिजे.
वास्तुदोष उपाय नंबर 15, मोरांच्या पिसांचा वापर. घरात असलेल्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी मोरांच्या पिसांचा वापर हा एक चांगला वास्तुदोष उपाय आहे. 8 मोरांच्या पिसांना एकत्र करून आणि त्यांना पांढऱ्या धाग्याने बांधून हे दोष दूर करता येतात. हे लक्षात ठेवा की या मोरांच्या पिसांना सजावटीची वस्तू म्हणून पाहिले जाऊ नये. तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे चित्र देखील लावू शकता आणि देवाच्या पायावर मोराचे पीस ठेवू शकता. घराच्या ईशान्य कोपऱ्यात मोराचे पंख आहेत याची काळजी घेतली पाहिजे. आता वास्तुदोष उपाय 16 नंबर, बुद्ध मूर्ती ठेवा. घरात शांत आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी वास्तुदोष दूर करताना तज्ज्ञ घरात बुद्धांची मूर्ती ठेवण्याचा सल्ला देतात. बुद्धाची मूर्ती पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेला असावी आणि ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारात, बैठकीच्या खोलीत किंवा दक्षिण कोपऱ्यात असावी. बसलेले बुद्ध, ध्यान करणारे बुद्ध, झोपलेले बुद्ध, प्रार्थना करणारे बुद्ध किंवा शिकवणारे बुद्ध अशा मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा. सोनेरी आणि पिवळी, काळी, लाल, हिरवी, पांढरी किंवा चांदीची बुद्ध मूर्ती तुम्ही लावू शकता. वास्तुदोष उपाय 17, कासव सोबत ठेवा. बघा, कासवाला स्वर्गीय प्राणी मानले जाते आणि वास्तूनुसार तो एक शक्तिशाली संरक्षक मानला जातो. घराच्या किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ कासवाला ठेवा, जेणेकरून तो सर्व प्रकारच्या वाईट ऊर्जेपासून संरक्षण करणारा अडथळा आणि ढाल म्हणून काम करेल. कासव हे पाणी आणि क्रमांक 1 घटकाचे प्रतिनिधित्व करते. मुलांच्या आयुष्यात चांगले भाग्य आणण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी कासवांना उत्तरेकडे ठेवता येते. त्यानंतरचा 18वा उपाय आहे बघा, दररोज तूप किंवा तेलाने दिवा लावा. ईशान्य दिशेला दररोज तूप आणि तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे सुद्धा मानले जाते. त्याचबरोबर घराचे वातावरण असंतुलित आणि सात्विक राहावे, शिवाय ते शांती वाढवते आणि घरातील रहिवाशांच्या आध्यात्मिक वाढीस देखील मदत करू शकते. या विधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही तुळशीच्या रोपाजवळ किंवा तुमच्या पूजागृहात दिवा लावू शकता. अशा पद्धतीने वास्तुदोषावरती आपण 18 उपाय पाहिलेले आहेत. हे सर्व उपाय करा आणि तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करा. घरात सुखी समाधानाचे, आनंदाचे वातावरण ठेवा. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. सर्वांना हा व्हिडिओ, ही माहिती शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.